डेंग्यू डेंग्यू डेंग्यू. आता तुम्ही म्हणाल आला अजून एक सांगायला, डासांपासून दूर राहा, काळजी घ्या, भांड्यांमध्ये पाणी साठवून ठेवू नका, ताप आला तर डॉक्टरांकडे जा, वगैरे वगैरे. ही इन्फॉर्मेशन सध्या तुम्हाला 5वीतला विद्यार्थी सुद्धा दे. बट तुम्ही बघत आहात श्री समर्थ मेडिकलचे युट्यूब चॅनल. यात तुम्हाला इन्फॉर्मेशन ही अदर दॅन रेग्युलर मिळते, म्हणजे तुम्हाला काहीतरी नवीन बघायला आणि शिकायला मिळतं. आज आपण बघणार आहोत डेंग्यूचे पॅथोजेनेसिस, म्हणजे डेंग्यूचा डास चावल्यानंतर शरीरात आतमध्ये असे काय होते त्यामुळे आपण प्रचंड त्रासाच्या आहारी जातो. डेंग्यू हा आपल्याला एडिस इजिप्टाय नावाचा डास चावल्यामुळे, डास चावत असताना त्याच्या लाळेमधून डेंग्यूचे व्हायरस हे आपल्या स्किनमध्ये सोडले जातात. आपल्या स्किनमध्ये लँगरहन्स नावाच्या सेल्स असतात आणि त्याच्या सरफेसवर मॅनोल रिसेप्टर्स असतात. डेंग्यू व्हायरस हे मॅनोल रिसेप्टरशी बाइंड होऊन लँगरहन्स सेलमध्ये एंट्री करतात. आतमध्ये गेल्यावर याचे रूपांतर सिंगल स्टँडर्ड आरएनए आणि व्हायरल पार्टिकल मध्ये होते. सिंगल स्टँडर्ड आरएनए हे आरएनए पॉलिमरेजच्या साह्याने मल्टिपल सिंगल स्टँडर्ड आरएनए निर्माण करतात आणि दुसऱ्या बाजूला व्हायरल पार्टिकल एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गोल्जी कॉम्प्लेक्सच्या साह्याने मल्टिपल व्हायरल पार्टिकल तयार करतात. सिंगल स्टँडर्ड आरएनए प्लस व्हायरल पार्टिकल हे दोघे मिळून भरपूर व्हायरस तयार करतात. अशा प्रकारे लँगरहन्स सेलमध्ये मल्टिप्लिकेशन होऊन व्हायरस लोडेड लँगरहन्स सेल तयार होते. यापुढे हे व्हायरस आपल्या लिम्फॅटिक सिस्टीम, जी आपली इम्युन सिस्टीम आहे, त्यात जातात आणि ब्लड सर्क्युलेशन मध्ये एंटर करतात. त्यांची संख्या वाढवायला व आपली इम्युन सिस्टीम संपवायला हे स्पीडने सुरुवात करतात. हे बघितल्या आपली इम्युन सिस्टीम ऍक्टिव्ह होऊन आपल्याला ताप, बॉडी पेन, वीकनेस जाणवायला सुरुवात होते. हे झाले डेंग्यूचे पॅथोजेनेसिस. जाता जाता एक इम्पॉर्टंट क्लॉज सांगून जातो. डेंग्यूचे 4 सेरोटाईप असतात: डेंग्यू 1, डेंग्यू 2, डेंग्यू 3 आणि डेंग्यू 4. पहिल्यांदा डेंग्यू झाल्यानंतर रिकव्हर झाल्यावर आपल्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात डेंग्यूशी पुन्हा लढण्यासाठी. पण जर दुसऱ्यांदा झालेल्या डेंग्यूचा सेरोटाईप पहिल्या डेंग्यूपेक्षा वेगळा असेल तर आत असलेले अँटीबॉडी सुद्धा दुसऱ्या डेंग्यूला हेल्प करतात. त्यामुळे त्या सर्व गोष्टी घरात यूज करा ज्या डासांपासून दूर ठेवतील. आताच्या वेळेला फक्त इतकंच सांगेल, सावधान रहे और सतर्क रहे, कारण डेंग्यू आसपास ही है.